कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी कांदा दर कोसळल्याने सरकारचे पाऊल. 50 पैसे किलो पर्यंत घसरलेल्या भावावर तोडगा शोधण्यासाठी 5 तज्ञांची समिती, 15 दिवसात अहवाल. त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे. कांद्याचे भाव वाढणार की नाही त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट बातमी आहे. शेवटपर्यंत नक्कीच बघा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलमध्ये नसाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतोय. समजू शकता राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी गेल्या काही महिन्यापासून दर घसरणीच्या मोठ्या संकटात सामना करत आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव उत्पादन खर्चापेक्षाही कमी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अखेर महत्त्वाचे पाऊल उचलत कांदा दरातील घसरणीवर उपाय शोधण्यासाठी 5 तज्ञ सदस्यांची विशेष उपसमिती स्थापन केली आहे. या समितीच्या अवघ्या 15 दिवसात सविस्तर अहवाल आणि शिफारस सरकारकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. राज्यात सहकार पणन वस्त्रोद्योग विभागाने 9 जून 2026 रोजी या संदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. आगामी पावसाळी अधिवेशनात पार्श्वभूमीवर सरकारने या निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. कांदा संकटावर अभ्यासकांचा तज्ञांचा अभ्यास असा आहे. यापूर्वी एप्रिल 2023 रोजी मंत्रालय स्तरावर सचिवाची अध्यक्षतेखाली एक मुख्य समिती गठीत करण्यात आली होती. मात्र कांदा दर घसरण, निर्यात धोरण, साठवणूक आणि बाजार व्यवस्थापन यासारख्या गुंतागुंतीच्या आणि विषयाच्या सखोल अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र तज्ज्ञ उपसमिती गरज व्यक्त करण्यात आली आहे. त्यानुसार आज कृषी, बाजारपेठ, साठवणूक आणि निर्यात क्षेत्रातील जाणकारांचा समावेश असलेली 5 सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. या 6 मुद्द्यावर सखोल अभ्यास होणार आहे आणि कृषी विद्यापीठातील संशोधनाचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत आणि एकंदरीत अशा प्रकारच्या या निर्णयामुळे एकंदरीतच कांद्याचे भाव वाढणार का हे बघण्याजोगं आहे. 2 पैसे शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेऊन कवडी बोल भाव शेतकऱ्यांच्या पदरी पडतो आहे. शेतकऱ्यांना निराशा वारंवार येते आहे. अशी ही महत्त्वाची अपडेट आहे. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया आपण. धन्यवाद.